आता इकडे पुढे या बसायला पुढे बसायचं आता पुढे समजा पुढे बसायचं पुढे बसायचं गौरंग करुणाकारो दीनहीन जाने गौरंग करुणाकारो दीनहीन जाने पतित प्रभु नाही त्रिभुवाने गौरांग करुणाकारो दीनहीन जाने कंठे तृणधारी गौरा ताकी है तुम्हारे कृपा करियो आमा हृदय मलिरे हृदय न करिबे पतित देखिरा इत पावन नामा तेर लहीरा पड़े भव तूफाने नाही कनस्तार चरण तरणी दाने दासे कर पार श्री कृष्ण चैतन्य प्रभु दासे रनुदास प्रार्थना करिए सदा नरोत्तम दास गौरंग करुणाकारो दीनहीन जाने हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Jaya Guru Deva, Jaya Guru Deva, Jaya Guru Deva, Jaya Guru Deva. Bye Hara Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Bye Hara Hari Bol. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुन् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजाता सहगण लब्धान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वभूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणमिलिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. तर आपण जरा 10व्या श्लोक वरती आहोत. अन्याद एवरहु विद्याया अन्यादहुर विद्यया इति श्रुष्टुमा धीराणाम् येनस्तद् विचक्षिरे
त्याचा जरा अनुवाद कोणीतरी वाचा. ऑनलाईन वाचा. ऑनलाईन ऑनलाईन कोणीतरी वाचा. आदिवासी हो माताजी, शैलसुत माताजी वाचा. विद्वज्जनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. तात्पर्य वाचतो का? नाही माताजी, मी जस्ट जरा एक सेकंड. तर आता आपण बघा तात्पर्यामध्ये काय सांगितले की हा जो विद्वज्जनांनी सांगितले आहे की विद्येमुळे एका प्रकारचा परिणाम होतो आणि अविद्येमुळे थँक्यू, बरं झालं. हे जरा अनम्यूट ठेवा. रीड मी कोण आहे? डेवल वाले, ऑनलाईन वाले प्लीज अनम्यूट ठेवा. हे रीड कोण आहे? आता बघा काय सांगतात त्याच्या तात्पर्यामध्ये की हा जो 13वा अध्याय आहे त्याच्यामध्ये जे आहे भगवंत सांगतायत की एकाने जे आहे ते ज्ञान आहे ना, ज्ञानचं जे हा काय म्हणतात कल्चरला काय म्हणतात तिकडे, काय लिहिलेलं आहे कल्चरमध्ये? व्हॉट इज इट रिटन इन्स्टेड ऑफ कल्चर? वन शुड संस्कृती. ही ज्ञानची संस्कृती जी आहे है ना, ह्याप्रमाणे असेल. आणि याच्यामध्ये आहे जे आहे किती पॉइंट दिलेले आहेत? 18 पॉइंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर हा जो 13वा अध्यायाचा 8वा श्लोक आहे तो काय? अमानवित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासना शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रियेषु वैराग्यम अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्तन असा अशक्तीर अनभिसंग पुत्रदर गृहेदेषु नित्यं सह समचित्वम इष्टानी स्तो पपट्टिषु मयि चान्य योगेन भक्तिर अव्याभिचारिणी विविक्त देश सेवितम अर्थेर ज्ञान समाधी. नाही प्रभूजी, ते तुम्हाला तिकडे नाही आहे. मी आपलं इकडे भगवद्गीता म्हणून वाचलं ऍक्च्युली. भगवद्गीता उघडलं, मला वाटत हा 13.8 ते 13.12 पर्यंत आहे. आता बघा या श्लोक मध्ये काय म्हटलेलं आहे? अमानित्वम. अमानित्व म्हणजे काय? विनम्रता. आणि अदंभित्व म्हणजे काय? अहंकार रहित राहणे. आता दोघांमध्ये फरक काय आहे? अहंकार न ठेवणे आणि विनम्र ठेवणे म्हणजे दोन्ही विपरीतच आहे ना. पण अमानित्व म्हणजे काय? की अहंकार न ठेवणे जेव्हा आपल्याकडे कारण असतो अहंकार ठेवायला. जसं फॉर एक्झाम्पल, ओके, कोणीतरी मंदिर बांधकाम केलं, त्याच्याकडे भरपूर हे आहे की अरे हे मंदिर मी निर्माण केलेले, पण तो विनम्र भाव ठेवून काय सांगतो? नाही, हे प्रभुपादांनी बांधलेलं आहे, गुरुंनी बांधलेलं आहे. तर त्याच्याकडे कारण आहे, त्याच्याकडे भरपूर कारण आहे अहंकार दाखवायचा, पण तो काय करतो? अहंकार न दाखवता विनम्रता, त्याला म्हणतात अमानित्व. आणि अदंभित्व म्हणजे काय? की अहंकार न असणे जेव्हा जे आहे आपल्याकडे जे आहे कुठलं कारण नाही असूनही. म्हणजे काय? की माझ्याकडे जे आहे खूप कारणं आहेत आपलं जे आहे अहंकार दाखवण्यासाठी. मी बघा किती महान भक्त आहे, मी कसा हा आहे, ते आहे, ते आहे. पण आपल्याला तर माहिती की आपण कोण आहोत? दास आहोत. तर मग कसला अहंकार आहे? शरीरच माझं नाही आहे. तर आपल्याकडे खूप कारणं असतात अहंकार दाखवण्याचा किंवा लोकांना अशी वाजी करण्याचा, पण आपण त्यावेळेस आपण अहंकार दाखवत नाही. कधी कधी जे आहे काही लोक काय करतात ना, केलं असेल छोटं पण म्हणते मी एवढं केलं, है ना, तरी तो अहंकारच आहे ना. की डोनेशन दिलं 100चं म्हणे मी 1000 दिलं. प्रभूजींना माहिती आहे डोनेशन तिकडे गायच्या ह्याच्यामध्ये, अरे मी गायसाठी एवढं दिलं, है ना. तर देणार एवढं आणि गाजवणार सगळं. बघा तुम्ही केव्हाही आहे ना, जेव्हा दान करतो ना आपण, तर कधी पण दान केलेलं ना कोणाला सांगायचं नसतं. नाही तर ते दान केलेलं जे फळ असतं ना ते वाया जातं. म्हणजे
असं पण सांगतात या हाताचं या हाताला हा करेक्ट करेक्ट, हे बरोबर तुम्ही सांगितलं, राईट राईट राईट. कारण की की, नाहीतर मग काय आता एखाद्या वेळ कोणी 64 माळा केली एकादशीच्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं, "काय माहिती माहिती मी आज 64 माळा केली." गेलं ते 64 माले पाणी में झालं. मग भगवंताला अहंकार नाही आवडत ना. तुमच्याकडे खूप कारण आहेत अहंकार दाखवण्यासाठी, पण आपण अहंकार नाही दाखवत. म्हणून ते म्हणतात ना की आपली जी भक्ती असते ना किंवा प्रेम जो असतं ना भगवंताचे, ते गुपित असायला पाहिजे. आपला मंत्र गुपित असायला पाहिजे, आपले गुरु गुपित असायला पाहिजे. मग आपले जे काही आपण दान पुण्य करतो ते गुपित असायला पाहिजे. कोणाला कळायला नाही पाहिजे. उलट तुम्ही चालत्या लोकांना कळायला पाहिजे की हा परमपूज्य राधानाथ महाराजचा शिष्य आहे, असं कळायला पाहिजे. जसं मला कळतं की हा राधानाथ महाराजांचा शिष्य आहे, लगेच कळतं. चालवरच जगत बाई असो की पुरुष असो, लगेच आपल्याला कळतं की हे महाराजांचा शिष्य चाललेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी दिल्लीमध्ये होते आणि सकाळी आपलं 6 वाजताचं चॅन्टिंग करत होते. तिकडनं एक अशीच आली, एक छान मुलगी, मुलगी नाही एक बाईच होती. ती आली, अशी यंग होती, नवीन नवीन, जसं नाही लग्न झालेलं असेल तसं. ती येऊन आहे ना अशी माझ्या बाजूलाच बसली. पण ती जशी तिने एंट्री घेतली, प्रभुपादांना प्रणाम केलं, ती मग तुळशीला प्रणाम केलं, मग ती येऊन माझ्या बाजूला, मला लगेच कळालं की परमपूज्य राधानाथ महाराजांची शिष्य. मी असंच विचारलं, मी तर तुम्ही राधानाथ महाराजांची शिष्य, कारण की दिल्लीमध्ये राधानाथ महाराजांची शिष्य खूप मिळणार नाही तुम्हाला. पण ते म्हणाले, हो तुम्हाला कसं माहिती? मी किती तुमच्या चालण्यावरती मला लगेच कळालं की तुम्ही राधानाथ महाराजांचे शिष्य आहात. तर ती इतकी खुश झाली, अरे वा, है ना, की राधानाथ महाराजांचे शिष्यांना कसे लोक ओळखू शकतात. तर मग आपल्यालाही आपल्या गुरुवरती अभिमान असतो ना, की अरे वा, माझे गुरु बघा किती महान, की लोक मला माझ्या गुरुच्या नावाने ओळखतायत. तर आपली श्रद्धा आपल्या गुरुवरती अजून वाढते ना. आता बघा, कधी कधी जे आहे की कुणाला लखपती असेल तर त्याला वाटतं, अरे मी लखपती, मी अंबानी, मी अडाणी, मी हे मी ते आहे ना. आणि हा काय आहे, तो ऍक्च्युली त्याचा दंभ आहे की तो तू तू आहे ना, काय म्हणतात, तू करोडपती आहे, तू लखपती आहे ना, तो दम आहे. म्हणून आपल्याला जे आहे, आपल्याकडे जे आहे ना, त्याची गाजावाजा नाही करायच्या. जे काही आपल्याकडे आहे आपण गाजावाजा नाही करायच्या. आता बघा, एक आहे ना कन्स्ट्रक्शनचे कुठले तरी मालिक आहे, कोण आहे ते कन्स्ट्रक्शनचे मालिक मला आठवत नाही. ते सायकलवरती जातात, एवढे मोठे करोडपती असूनही मस्त आपलं ते, मस्त आपली मराठी टोपी, मस्त जब्बा लेंगा करून, आणि अजूनही सायकलवरती जातात. तर विचार करा की काय विनम्रता आहे की एवढे करोडपती असूनही त्यांना अजून मस्त आपल्या सायकलवरती. तर असले लोक जे आहे ना विनम्रता, त्यांना ऍक्च्युली असले लोक विनम्र म्हणतात. म्हणून आपल्याकडे जे आहे ते गाजावाजा नाही करायला पाहिजे. काय लोक असतील 10% दाखवणार 100%, काय असेल 0 आणि म्हणतील मी हिरो आहे असं. तर ऍक्च्युली आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती का, मनुष्यांचा सगळ्यांचाच, की आपल्याला सगळ्यांच्या नजरेमध्ये, तिच्या नजरेमध्ये झोप आलेला लागतंय. चांगला प्रसाद खाल्लेला आहे, मस्त प्रसाद घेऊन आपली समृद्धी. आपल्याला सगळ्यांच्या नजरेमध्ये जे आहे वाटायचं की लोकांना वाटायला पाहिजे मी किती महान आहे, मी किती जे आहे पैसेवाला आहे, मी किती सुंदर आहे, माझ्याकडे कितीतरी धन दौलत आहे, लोकांना सगळं वाटतात. पण आणि मग हे लोक सगळे आहे ना नेहमी कशावरती अवलंबून असतात, लोकांची भाजी भाजी घेण्यासाठी, की तू किती चांगला आहे, तू किती चांगला आहे. तर निर्भरच, आणि नाही कुणी त्यांची प्रशंसा केली तर मग डामाडोल, आणि त्यांचा म्हणजे असा कॉन्फिडन्स हिलून जातो, अगदी हिलून जातो. तर म्हणून हे आहे, जे लोक दुसऱ्यांच्या नजरेमध्ये महान बनण्याचा विचार करतात ते ऍक्च्युली खूप अल्पबुद्धीचे असतात किंवा खूप छोटे असतात. पण जे लोक त्याच्याच विपरीत, जे लोक दुसऱ्यांच्या नजरेमध्ये वाटत नाही नाही मी खूप छोटा आहे, मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, मी खूप आत्ताच मी नवीन भक्त आहे, भले मला झाले असतील 25 वर्ष 30 वर्ष, पण अजूनही मला भगवताची भक्ती आलेलीच नाहीये. अजून मी जेव्हा माळा करतोय तरी माझ्या डोळ्यामधून अश्रू नाही, मी कसला भक्त आहे, मी तर दंभी भक्त आहे, फक्त शो ऑफ करतोय मी इकडे. तर कृष्ण काय म्हणतात
की हे जे 20 वस्तू आहेत हे ज्ञान आहे आणि याच्या बाहेर जे काही आहे ते काय आहे, ते अज्ञान आहे. तर म्हणून जे आहे भगवंत हे सगळे जे गुण आहेत ना किंवा ज्ञान जे आहेत ते ऍक्च्युली काय म्हणतात त्याला, इट्स कॉल्ड व्हर्च्यूज. व्हर्च्यूजला काय म्हणतो आपण, एक मिनिट ट्रान्सलेट करून सांगते. जास्त झोप येईल हं सगळ्यांना. हा, हे सगळे सद्गुण आहेत. हे जेवढे 13.8 ते 12 पर्यंत आहे ना, भगवंतांनी जे काही सांगितले ना, हे सगळे गुण आहेत. हे काही माहिती नाही देते भगवंत, हे गुण आपल्याला अर्जित करायचे आहेत. हे आपल्याला गुण विकसित करायचे आहेत आपल्यामध्ये ना. तर आपल्याला म्हणतात ना की टेक्निकल ज्ञान गरजेचं आहे, पण टेक्निकल ज्ञान एकटं जे आहे ते महत्वाचं नाहीये. कारण की त्याच्यामध्ये जे आहे ते टेक्निकल ज्ञान जे आहे ना ते लोकांना जे आहे त्यांचं जे चरित्र आहे ते नाही बनवू शकत. कोणी खूप AI मध्ये खूप निपुण असेल किंवा व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा IT इंजिनियर असेल, पण त्याचा कॅरेक्टरच चांगला नाही आहे. तर भौतिक त्याच्याकडे खूप सारे गुण असतील, पण त्याच्याकडे आध्यात्मिक एकही गुण नाही आहे. आणि म्हणून जे आहे आजच्या काळामध्ये हे जेवढं काही ज्ञान आहे आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कुठे येते, हे फक्त जे आहे फक्त पैसे कमवण्यासाठी हा ज्ञान दिलेला आहे. चरित्र विकसित करण्यासाठी हे ज्ञान नाहीच आहे आपल्या शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये सुद्धा. तर हे जे शिक्षण आहे त्याचा उद्देश काय आहे की आपलं चरित्र चांगलं असायला पाहिजे. आणि फक्त असं नाही की पैसा कमवा आणि जगा, पैसा नाही, पण आपलं चरित्रही चांगलं असेल पाहिजे. कारण की चरित्र चांगलं असलं तर आपला जो पुढचा जो भविष्य आहे तो अगदी उज्ज्वल असतो. विचार करा ना की कोण माणूस आहे किंवा कोणी बाई आहे है ना, स्त्री आहे पुरुष आहे, त्यांचं चरित्रच चांगलं नाही आहे, तर त्यांची जी गती आहे किंवा त्यांचं जे भविष्य ते काय असणार आहे, ते किंवा जेलमध्ये असेल किंवा काहीतरी कॅन्सर विन्सर असेल त्यांना, का काहीतरी एड्स वगैरे असेल त्यांना, आणि हेच त्यांचं मग भविष्य आहे. म्हणून या काळामध्ये चरित्र जे आहे ते विकसित करणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये तेच म्हणतात की कधी कधी हे जे ज्ञान आहे ना त्यांचं गैरसमज होतो. आणि हा गैरसमज कुणा बरोबर होतोय, जे अल्प बुद्धीची असतात, कमी बुद्धीची असतात, ज्यांना फक्त जो आहे त्यांना फक्त कर्म करण्याची ओढ असते की बस ये न केन प्रकारे ना पैसा कमवायचा आहे, ये न केन प्रकारे ना मला जे आहे श्रीमंत बनायचं आहे, ये न केन प्रकारे ना पैसा कमवून मला फक्त इंद्र तृप्ती करायची आहे. काय करणार ना अजून पैसे. धर्म अर्थ काम मोक्ष, अर्थ मिळाला की मग काम, मग मोक्ष कुठे मिळणार, नाही मिळणार आहे, अजिबात नाही मिळणार. म्हणून ते काय म्हणतात की हा जो हा आपला जो क्षेत्र आहे म्हणजे आपलं जी कर्मभूमी आहे, जी आपण जिकडे आपण कर्म करतो, तर ही कर्मभूमी जी आहे ह्या कर्मभूमीकडनं मोक्ष प्राप्त करायचंय आपल्याला. आपल्याला इकडे नाही राहायचं आहे, आपल्याला जायचंय आपल्या असली कर्मभूमीकडे जिकडे आपण भगवंताकडे आहोत. तर म्हणून जे आहे तिकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो ज्ञानचा मार्ग आहे, नॉलेजचा मार्ग आहे. आणि प्रभुपाद सुद्धा बघा तात्पर्यामध्ये काय लिहितात की हा जो भगवद्गीताचा जो ज्ञान आहे ना तो खरा ऍक्च्युली मार्ग आहे ज्ञान अर्जित करण्याचा. आणि जर का हा मार्ग आपण घेतलो तर मग जे आहे आपण परम सत्यकडे आपण पोचू शकतो. आणि परम सत्यकडे आपला विश्वास असतो की नाही, परम सत्य जे आहे त्यांचं अस्तित्व आहे. नाहीतर अजूनही ब्राह्मण दीक्षा घेतल्यानंतर लोकांना शंका असते, भगवंत आहे की नाही आहे. कितीतरी लोकांना शंका असते की अरे भगवंत आहे की नाही आहे. आणि मग काही लोक लात मारून चालत जातात, भगवान तर नाही आहे. आणि कितीतरी मी बघितलेलं आहे, फोटोला लात मारून जातात बाहेर. किती म्हणजे ब्राह्मण दीक्षा घेतल्यानंतरही. तर हे खूप ना वाईट आहे. आणि
हा ज्ञानचा जो मार्ग आहे ना, तोच ऍक्च्युली एकमात्र मार्ग आहे या सगळ्या झंझालमधनं बाहेर निघायचं. हे सगळे पृथ्वी, वायू, आकाश, जल, कर्म हे सगळ्यांच्या बाहेर निघण्याचा हाच एक ज्ञान एक मार्ग आहे. आणि प्रभुपाद याच्यामध्ये म्हणतात की जे पहिले जे काय म्हणतात म्हणतात की प्रभुपाद तात्पर्य म्हणतात की सर्वात महत्वाचं काय आहे, जी 11व्या श्लोकची जी पहिली लाईन आहे ना, मयी चानन्य योगेन भक्तीर अव्याभिचारिणी. म्हणजे काय, हा जो ज्ञानचा मार्ग आहे है ना, केव्हा त्याचा त्याची म्हणजे काय म्हणतात त्याची जी समाप्ती होते, ती केव्हा होते ही समाप्ती, जेव्हा आपण शुद्ध मनाने भक्ती करतो. तर म्हणतात ज्ञानची ही प्रक्रिया जी आहे ना, ती परमेश्वराच्या निस्वार्थ भक्ती सेवेतच संपते. ही जी प्रक्रिया आहे ती परमेश्वराच्या निस्वार्थ भक्तीमध्येच ती मग ती संपते. तर ज्ञानच्या आतमध्ये सुद्धा अजून एक विशेष वस्तू दिलेली आहे आणि ती आहे भक्ती आहे. आणि हे जे भक्ती आहे ना, हे ज्ञानी लोक ना ऍक्च्युली ज्ञानी लोक सुद्धा भक्ती करतात है ना. जसं योगा लॅडर मध्ये आहे ना, तर ते ज्ञानी लोक भक्ती अर्जित करतात. पण त्यांचा प्रॉब्लेम काय आहे ना ज्ञानियांचा, की जेव्हा त्यांना कुठला तरी स्तराची प्राप्ती होते ना, तर ते ते ज्ञान सुद्धा सोडून देतात आणि भक्ती सुद्धा सोडून देतात. आणि म्हणून क्षीणे पुण्य मरते लोक मग परत इकडे यावं लागतं त्यांना है ना, विशंती मग. तर म्हणतात की कुठल्या तरी लेवलवरती तरी ज्ञानींना हे भक्तीची जो आहे ती अभ्यास करावा लागतो. आणि जर का त्यांनी भक्तीला त्यागलं नाही तर मग त्यांना साक्षात्कार मिळतो आणि मग त्यांना मोक्ष मिळतो. भक्तीला जर का नाही त्यागलं तर त्यांना मग साक्षात्कार ब्रह्म साक्षात्कारही मिळतो आणि मोक्षही मिळतो. पण प्रॉब्लेम काय, ज्ञानींबरोबर ते भक्ती सुद्धा सोडून देतात. त्यांना वाटतं त्याची गरज नाहीये, फक्त ते भक्तीला एक सहारा घेऊन पायरी चढण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्या शिखरवरती पोचतात तर मग त्याला ते, तर म्हणून आपला जो मार्ग आहे ना, साधन आणि साध्य. साधन म्हणजे काय, की ज्याच्या माध्यमाने आपण भक्ती करतोय, जसं माळा करतोय, फुलहार करतोय आपण है ना, सेवा करतोय आपण, मंदिरापर्यंत चालत येतोय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हा आपला साधन आहे. आणि साध्य म्हणजे काय, आपलं लक्ष गोल है ना, तो काय आहे, भगवंताला प्रसन्न करणे. तर इकडे सुद्धा आपलं साधन आणि साध्य एकच आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण, भगवंताला प्रसन्न करणं. आणि जेव्हा आपण भगवत धामला जाऊया तिकडेही हेच करायचंय आपल्याला. तर इकडनं प्रॅक्टिस सुरू होती आपली, की केवढं आपण तीव्रताने श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम करतोय, तर तिकडे जाऊनही तेच करायचं आहे. काही वेगळं नाही करायचंय तिकडे, तिकडे तेच करायचं आहे. तर म्हणून जे आहे म्हणतात की त्याला मोक्ष म्हणतात. तर भक्ती जी आहे ते सगळ्या मार्गामध्ये असलं कंपल्सरी आहे. ज्ञान योग, राजयोग, ध्यान योग, हठ योग, कुठलाही योग असो, त्याच्यामध्ये जे अष्टांग योग मध्ये सुद्धा भक्तीचा, नाही तर मग तो समाधीपर्यंत पोहोचूच नाही शकणार. पण हे अष्टांग योगी सुद्धा हेच करतात ना, यम फॉलो केलं भक्तीच्या सहाराने तर नियमला जेव्हा पोचतात तर यमला सोडून देतात. नियम पालन करले गेलं त्याच्यामध्ये सिद्धी मिळाली, यम नियम आसनवरती पोचतात, तर यम आणि नियमला सोडून देतात. तर म्हणून त्यांना जे आहे भले त्यांची चढती होती आहे, पण शिखराच्या समाधीवरती आहे ना, त्यांना मग ते फोकस नाही राहत भगवंताचं. आणि म्हणून काही काही योगी जे आहेत ते परत येतात खाली शिणे पुण्य, आणि मग काय आवडतात, हॉस्पिटल उघडतात किंवा काहीतरी नाही का अन्नदान सारखं काहीतरी असं काय म्हणतात समाजकार्यासारखे उघडतात. तर भगवंत इकडे जे आहे ते ज्ञान साधनाबद्दल बोलतायत. बघा,
ज्ञानीने काहीतरी गुण विकसित करायला पाहिजे आणि हे जे गुण आहे त्या ज्ञानीला मदत करतायत भक्तीच्या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी. आणि प्रभुपाद सुद्धा असंच ऍक्च्युली समजवत आहे तिकडे की आपल्या भक्तांनाही हेच समजायला पाहिजे की ह्या गुणांनी मी भगवंताला प्रसन्न करणार आहे. आपला जीवनाचा उद्देश आहे की मला भगवंताला प्रसन्न करायचंय, तर हे गुण मी विकसित करणार माझ्यामध्ये आणि जे आहे ते भगवंताला प्रसन्न करू शकते. मग ते काय म्हणतात की जेव्हा आपल्याला एक आजार असतो है ना, किंवा कुठला रोग असतो, तर त्याचे काही लक्षण सुद्धा असतात आणि त्याचा काही उपायही असतो. ते म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर काय आहे हे आपले एक लक्षण आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर जेव्हा आपण म्हणतात ना जेव्हा आपण हे दुःखांना अनुभव करतोय तर फक्त वर्णच ऍक्च्युली करतोय दुःख, पण खोलमध्ये जाऊन है ना ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय आहे की आपली जी चेतना आहे त्याचे ऍक्च्युली एक गैरमार्गावरती गेलेली आहे. आपल्याला खूप दुःख येत आहेत, पण आतमध्ये जी इनसाइड मध्ये आपली जी चेतना आहे ना ती गैरमार्गावरती गेलेली आहे. आणि म्हणून जो मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे तो आपला ऍक्च्युली चित्ताचा आहे, आपली चेतनाचा आहे. आणि कारण की भगवंताच्याकडे जाण्याच्या ऐवजी किंवा चेतन वस्तू जाण्याच्या ऐवजी आपण जड वस्तूकडे चाललेलो आहे. जड वस्तू म्हणजे काय? ही जड वस्तू आहे. हे बोलू शकते का? नाही बोलू शकत. हे बोलू शकते का? नाही बोलू शकत. लॅपटॉप बोलू शकतो का? नाही बोलू. तर आपण सारखं कुठं चाललेलो आहे? मृत वस्तूंच्या पाठीमागे चालले. कोणाला मोबाईलशी प्रेम आहे, कोणाला लॅपटॉपशी प्रेम आहे, कोणाला घराशी प्रेम आहे, कोणाला गाडीशी प्रेम आहे. तर म्हणून आपलं जे आहे ते गैर दिशेमध्ये चाललेलं आहे आपलं सगळे चेतना. आणि हाच जो गैर दिशा आहे चेतन वस्तू ते जड वस्तूकडे, तर त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळे दुर्गुण येतात, वाईट गुण आपल्यामध्ये येतात. कारण की आपण काय आहे, आपण चेतन वस्तूकडनं जड वस्तूकडे चाललेलो आहे. तर म्हणून आपल्याकडे सगळे दुर्गुण सगळे आपल्याकडे येतात. आणि जेव्हा परत आपण त्यांना रिडायरेक्शन देतो, रिडायरेक्शन म्हणजे परत आपण त्याच वाटचालीमध्ये जातो की आपण जे आहे जड वस्तू ते चेतन वस्तूकडे देतात. तर मग आपल्यामध्ये चांगले चांगले गुण येतात. बघा, पहिले आपण इस्कॉन मध्ये येण्याच्या अगोदर काय होतो आणि आता आपण काय आहोत, जमीन आसमानाचा फरक आहे ना आपल्या स्वभावामध्ये, आपल्या राहणीमध्ये, आपला विचार करण्यामध्ये. पहिले कितीतरी भौतिक इच्छा होती आपली, आता येतात का ते? आता आपल्याला मॉलमध्ये जायला विचार येतो का? का सिनेमा हॉलमध्ये जायला विचार येतो का? का चहा कॉफी पिण्यासाठी, का मांस मटण खाण्यासाठी, का दारू पिण्यासाठी? काहीच कसले विचार येत नाही. आपल्याला हाच विचार येतो, अरे सेवेला जायचंय, अरे आता इकडे जायचंय, आता ते लेक्चरला जायचंय, ह्या लेक्चरला जायचंय, इकडे पळायचे, तिकडे पळायचे, तिकडे आपली ही सेवा आहे, ती सेवा आहे. तर म्हणून हळूहळू आपल्यामध्ये चांगले गुण आपण भगवंताची सेवाच्या माध्यमाने विकसित करू शकतो. तर जो आहे एक आहे वरचा प्रॉब्लेम, पण एक आहे खोल प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा एक पर्याय आहे. तर वरचा प्रॉब्लेम काय आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. आणि जो खोलचा प्रॉब्लेम काय आहे तो आहे दुःख दोषानुदर्शन. तर हे सगळे जे आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे ना, जन्म मृत्यू जरा व्याधी है ना. आणि अजून खोलचा सुद्धा प्रॉब्लेम हेच आहे की आपल्यामध्ये हे चांगले गुण विकसित नाही झालेले असून है ना, अमान्यत्व, अदंभित्व वगैरे. तर ठीक आहे, आता प्रॉब्लेम आपल्याला कळलेला आहे, तर त्याचं पर्याय काय आहे, त्याचं म्हणजे उपाय काय आहे मला सांगा है ना. तर उपाय काय म्हणतात भगवंत? मयी चानन्य योगेन भक्तीर अव्याभिचारिणी. तर म्हणतात की ज्या ज्या मात्रामध्ये आपण भक्ती जे आपण भक्तीचा अभ्यास करावा लागतो त्या त्या मात्रामध्ये आपण जे आहे हा भक्तीचा मार्ग जो आहे त्याला आलिंगन करत जाऊया आणि हळूहळू आपली जी आहे आध्यात्मिक प्रगती होत जाईल.
आणि ज्या ज्या मात्रामध्ये अशी तीव्र मात्रामध्ये पुढे चाललो तर मग तीव्र मात्रामध्ये आपली भक्तीमध्ये प्रगती होईल आणि आपण भगवतधाममध्ये जाऊ शकतो. म्हणून जे आहे ते म्हणतात की जेव्हा आपण तीव्रताने भक्ती, तीव्रेन भक्ती योगेन है ना म्हणतो ना आपण, तर मगच आपण हे जो वरचा प्रॉब्लेम आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सुटकारा मिळेल. आणि म्हणून जे आहे व्यक्ती जे आहे त्याला खूप खोलची ट्रीटमेंट लागते. जर का बीमारी गहरी है तो ट्रीटमेंट भी गहरा लेना पड़ेगा ना अपने को. कॅन्सर आहे तो कीमोथेरपी करनी पडेगी ना. तर आपल्याला सुद्धा कॅन्सर आहे की नाही म्हणजे तसला कॅन्सर नाही तो दुसरा कॅन्सर आहे तर मग ट्रीटमेंट घ्यावीच लागेल है ना. आणि ट्रीटमेंट करण्यासाठी कुणाकडे जावं लागेल, कारण की माझा प्रॉब्लेम तर खोलचा प्रॉब्लेम आहे, डीप मध्ये आहे, अजून खूप आतमध्ये आहे प्रॉब्लेम है ना. तर मग प्रभुपाद काय म्हणतात, आचार्योपासनम शौचम. तर आचार्याकडे जायला पाहिजे. हा प्रॉब्लेम फक्त आपले आचार्यगण सॉल्व्ह करू शकतील किंवा त्याचा पर्याय देऊ शकतील. तर प्रभुपाद यांना खूप अगदी त्यांचं जे काय म्हणतात ना विवरण आहे किंवा जे समजवतात ते इतकं क्लासिक आहे. तर प्रभुपाद म्हणतात की विनम्रता म्हणजे काय की विनम्रता म्हणजे ऍक्च्युली काय प्रभुपाद म्हणतात की दुसऱ्यांनी आपल्याला मान सन्मान देणे आणि त्याच्यामधनं जी संतुष्टी येते ते आपल्याला जे आहे ते कुणाकडनं जे आहे ते अपेक्षा करायला नाही पाहिजे. आपल्याला खूप अपेक्षा होते ना, त्यांनी मला मान सन्मान करायला पाहिजे, त्यांनी मला दंडवत करायला पाहिजे, त्यांनी मला हे करायला पाहिजे, त्यांनी मला हरे कृष्ण सांगायला पाहिजे. अमानीन मान देन कीर्तनीय सदा हरी. मला सांगा ना कोणी आपल्याला हरे हरे कृष्ण नाही सांगितलं काय फरक पडणार आहे. एकदा असेच एक व्यक्ती मला आपले सिनियर डिवोटी आहेत इकडे नाहीये दुसरे कुठेतरी आहे. तर मी ऍक्च्युली ना कधी कधी ना मी माझ्या धुनकीमध्ये चाललेली असते. म्हणजे मी जर का तुम्हाला बघत असेल पण माझा ना विचार कुठेतरी वेगात चाललेला आहे दिमागमध्ये. म्हणजे रस्त्यामध्ये सुद्धा मी चालते किंवा गाडी सुद्धा चालवते ना काहीतरी भलताच विचार चाललाय. कोणी मला असं करेल ना तरी मला कळत नाही की कोणी मला केलेलं आहे. तर मला एकदा अशीच एक सिनियर डिवोटी म्हणाले, क्या आप तो बिल्कुल विनम्र नहीं हो, आपने मुझे हरे कृष्णा भी नहीं किया. तर त्यावेळेस तर मला माहिती होतं की मी काय विचार करत होते. म्हणलं सॉरी सॉरी मला नाही माहिती, मी तुम्हाला बघितलं नाही. म्हणजे बघितलं पण म्हणजे मनाने नाही बघितलं, डोळ्यांनी तर मी बी बघितलं असेल पण या मेंदूनी बघितलं नाही मी. आणि लगेच मी त्यांना दंडवत केलं. पण मग मी नंतर त्यावेळेस मी खूप नवीन होते पण मी तेच विचार करत होते त्यावेळेस. म्हणलं अरे एवढे सिनियर डिवोटी आपण अमानीने मान देणं कीर्तनीय सदाहरी करतोय. पण मला जाऊन दे मला काय आहे झुकने में क्या प्रॉब्लेम है मेरे को, कौन सा मेरा कुछ 2-4 करोड गया. तर मी लगेच त्यांना दंडवत केलं. त्याच्यानंतर मला जेव्हाही भेटले सगळ्यांना दंडवत करत होते मी त्यांना की बाबा नको परत आपल्याला रागवायला उगाचच. तर आपण जे आहे मान सन्मान घेतो पण आपण अपेक्षा करत नाही. आणि जेव्हा आपल्याला मान सन्मान मिळतो तो आपण आपल्याकडे नाही ठेवत आपण गुरुकडे देतो. मान सन्मान घेतो हा बाबा तो पवित्र होतोय आपल्याला दंडवत बिंडवत करून. पण आपल्याला माहिती आहे की तो मला नाही दंडवत करत, माझ्या हृदयामध्ये जे परमात्मा आहे त्याला ते दंडवत करतोय. आणि सेकंड दुसरं म्हणजे की ऍक्च्युली तुम्ही बघा ना की माझं अस्तित्व या मंदिरामध्ये काय आहे किंवा या जगामध्ये सुद्धा काय आहे. जर का माझ्या गुरुनी मला दीक्षा नाही दिली तर कोण कुत्रही मला ओळखणार नाही. या अगोदर नव्हतंच ओळखत मला कोणी. तर माझी जी ओळख आहे माझ्या गुरुमुळे आहे. मेरी जो पहचान है वो मेरे गुरु की वजह से है. मेरे गुरु नहीं तो मैं शून्य हूं. अंडा, इधर से भी अंडा हर जगह से अंडा हूं मैं. शून्य. कितीही शिकलेले असो आपण, किती दिसायला पैसे सब कुछ है हमारे पास, बहुत ऐश्वर्य भी रहेगा, लेकिन हम जो है वो एक शून्य नंबर 1 है. कि हमारे पास जो है अगर गुरु की जो है कृपा नहीं है तो. तर म्हणून जे आहे एक भक्त आहे ना ऍक्च्युली काय फोकस करतो माहितीये का. एक भक्त हेच फोकस करतो की कृष्णाची सेवा मी अजून चांगली कशी करू शकतो प्रत्येक परिस्थितीमध्ये. भक्तांचा हाच विचार असतो
की मी रोज ही सेवा करायला चालतीये, है ना. कोणी फुलहार सेवा करतोय, कोणी किचन मध्ये सेवा करतोय, कोणी आपलं गायची सेवा करतोय. इकडे सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या क्षमताच्या हिशोबाने सगळे सेवा करतायत. पण त्या सेवेमध्ये मी अजून काय चांगलं सेवा करू, मी अजून काय माझं मन लावू शकतो का, मन लावू शकते मी का, अजून चांगले काय डिझाईन आणू शकते मी का, अजून काय विचार की नाही हे कृष्णाला खूप आवडेल, हे कृष्णाला खूप आवडेल, किंवा कुणाला मी 2 शब्द भगवंताचे सांगू शकतो का, की लोक येतातच आहे मंदिरामध्ये, तर चल त्यांना सांगा एक हरे कृष्ण महामंत्र म्हणा बाबा, चला तुमचं सुद्धा भलं होऊन जाईल, है ना. किंवा त्यांना प्रसाद देणे वगैरे. तर आपली सेवाची जी क्वालिटी आहे ती कशी वरच्या स्तरावरती आणू शकतो आपण, जिकडे तुम्ही आहात तिकडे. आपल्याला हे नाही सांगत की पैसे खर्चा, हे खर्चा, ते खर्चा. भगवंत ते नाहीच म्हणत आहे. पण त्याच्या त्या सेवेमध्ये आपण किती हृदय लावतोय. तुम्हाला उदाहरण देते मी, ठीक आहे ना. एखादा माणूस जे आहे त्याला नवीन धंदा त्याने सुरू केलेला आहे, तो किती जीव लावतो त्या धंद्यामध्ये. इकडनं काय माल आणायचे, तिकडनं काय मानायला, इकडनं स्वस्त आणलं, तिकडनं स्वस्त आणलं, इकडे चांगला कलर मिळतोय, तिकडे चांगली क्वालिटी मिळतोय. कितीतरी तो हातपाय मारतो. म्हणजे बुद्धी आहे ना आपल्या सगळ्यांमध्ये, ती फक्त वापरायची आहे त्या भगवंताच्या सेवेमध्ये. आणि भगवंत सुद्धा भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, ददामी बुद्धी योगम येन मा उपयंती ते. जो माझी भक्ती करण्याचा मार्ग मध्ये आलेला आहे, मी त्याला बुद्धी देतो, जेणेकरून तो माझ्याकडे येतोय. तर ही आपली जी म्हणतात ना सेवाची क्वालिटी आहे ना, त्याला वाढवायला जरा पाहिजे. ओके, मी ऍक्च्युली तसं करते की मी जरा काहीतरी ड्रेसिंग करायला जाते तर मी बाजारात जाऊन काय येणार, की हे काय घेऊन येणार. मी प्रत्येक मंगळवारी मी विचार करते मी आज काय करणार आहे. म्हणजे पूर्ण मंगळवारचा पूर्ण सकाळचा दिवस माझा तोच विचारामध्ये जातो की मी आज भगवंताला कठला फेटा बांधणार आहे, मी कुठल्या कलरचा फेटा बांधेन. मग कधी मी मंदिरामध्ये जाऊन बघून सुद्धा येते की आज रात्रीचा ड्रेस कुठला आहे, तर त्याच्यावरती काय अजून चांगलं दिसेल. ते सगळं थोडं जरा आपल्याला ना आपली सेवाची क्वालिटी थोडा वाढवण्यासाठी. आणि तुम्ही बघा ऍक्च्युली भगवंत काय आपल्या बरोबर आदान प्रदान करतात, काय आदान प्रदान करतात की असं वाटतं पुढचा मंगळवार केव्हा येतो आणि केव्हा मी पळते सेवा करायला. असलं म्हणजे आपल्याला एक संतोषी मिळेल. पण त्याचा गाजावाजा नाही करायचा आहे. म्हणजे मी आपलं तुम्हाला एक्झाम्पल देते आहे की आपल्याला आपली जी काय आहे सेवाची क्वालिटी वाढवायची आहे. तर प्रभुपाद इकडे खूप बॅलन्स्ड सांगतायत आपल्याला की आपल्याला जर का भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, या आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करायची, तर आपल्याला आपली स्वतःच परीक्षा घ्यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की मी किती प्रगती करतोय आणि माझ्याकडे अमात्वित्व आहे की नाही, अदंभित्व आहे की नाही. मी जरा हे सगळे जेवढे 20 गुण आहे मी हळूहळू अर्जित करते आहे की नाही. हे आपल्याकडेच आपला मापदंड आहे की माझ्याकडे हे आहे, हे आहे, हे आहे, याचा मी काय करू शकते मग. तर प्रभुपाद इकडे खूप अगदी म्हणजे असं ना संतुलित दृष्टिकोन आपल्याला देत आहेत की एका साईडला प्रभुपाद म्हणतायत की अगर आपण भक्तीचा अभ्यास केला तर आपल्याला चांगले गुण म्हणते. पण दुसऱ्या साईडला ते काय म्हणतात की जर का आपण हे भक्तीचा अभ्यास करतोय तर आपल्याकडे हे गुण असायलाच पाहिजे. हे गुण आपल्याकडे असायलाच पाहिजे. याचा अर्थ काय आहे, हे म्हणतात की आपल्या आध्यात्मिक प्रगतीची ही परीक्षा आहे की आपल्याकडे ह्या गुणांमध्ये किती गुण आहेत आपल्याकडे. हे मी तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी सुद्धा ऍक्च्युली तयार केलेला आहे हा क्लास, कारण की माझ्यामध्ये सुद्धा इथे चांगले गुण नाही आहे. तर एक सेन्स मध्ये काय आहे की आपल्याला काहीतरी वेगळं नाही करायचं आहे, है ना. आपल्याला फक्त हे गुण विकसित करायचं आहे आणि हे गुण ऑटोमॅटिकली आपल्याकडे येतील. जेव्हा आपण भक्ती करतो ना, तर हळूहळू हे गुण जे आहेत ऑटोमॅटिकली आपल्या ह्याच्यामध्ये येतील, चेतनामध्ये येतील. तर जेव्हा आपण भक्तीचा अभ्यास करतोय किंवा भक्ती करतोय तर आपण बघू शकतो की हे गुण माझ्यामध्ये येत आहेत की नाही येत आहेत. आले तर अगदी छान, मस्त आहे, टणटनाटन आहे. जसं एक पेशंट आहे आणि तो आजारी पडला
आणि तो जर का औषध घेतो तर मग काय आहे, त्याला कळतं ना, हळूहळू कळतो की अरे मी एक डोस घेतला थोडं बरं वाटतंय जरा, दुसरा डोस घेतला हा आता 50% चांगलं वाटतंय अजून मला, तिसरा डोस घेतला हा अजून जरा चांगलं वाटतंय मला, आणि 3 दिवसाचा डोस घेतला की मग अगदी नीट होतं. तर आपल्याकडे आपलाच मापदंड आहे की आपण किती सुधारतो आहे, आपल्या हातामध्येच आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना अजून एक आहे, आपण काय जोडू शकतो आहे की आपण प्रार्थनांना जोडू शकतो. रोज भगवंताला 2-3 मिनिटाची प्रार्थना करून घ्या तुम्ही. आपली आरती करतो ना आपण संध्याकाळची गौर आरती नंतर आपण प्रार्थना करायची, किंवा सकाळी मंगला आरती करतो ना आपल्या घरी, तर मंगला आरतीच्या नंतर आपण भगवंताला सांगायचं की माझ्यामध्ये ना खूप दुर्गुण आहे, मला ना चांगले गुण पाहिजे, चांगले गुण आहे तरच मी अजून तुमच्या जवळ येऊ शकतो, तर तुम्ही मला तुमच्यासारखे चांगले गुण मला द्या. बघा, आपण गुणात्मक रूपी भगवंताबरोबर एकच आहोत की नाही. भगवंतामध्ये जेवढे चांगले गुण आहेत ते ऍक्च्युली सगळे आत्माकडे आहेत, ते फक्त अजून दाबलेले आहेत खाली, 3 गुणांच्या आवरणमध्ये आहेत अजून, म्हणजे त्यांच्यामध्ये काय म्हणतात ते झाकले गेलेले आहेत, है ना. पण जशी जशी आपण भक्ती करू आणि प्रार्थना करत जाऊ, प्रार्थना में बहुत दम है. जब प्रार्थनाएं ऊपर जाती है तो आशीर्वाद नीचे आता है. तर प्रार्थना जेव्हा जेव्हा आपण केलेली आहे भगवंताला, तुम्ही बघा ना, तुम्ही एखाद्या वेळेला तुम्ही मुसीबत मध्ये असाल, है ना, अडचणीमध्ये असाल आणि प्रार्थना केली, लगेच सॉल्व्ह झालं की नाही. तर मग आहे की नाही तुमच्या दम, प्रार्थनामध्ये दम आले ना भगवंत आपल्याला मदत करायला. तर फक्त क्या बोले, मुसीबत को क्या बोलते हिंदी में, मराठीमध्ये संकटाच्या ज्या वेळीच फक्त भगवंताला नाही आठवण करायचं. भगवंताला आठवण म्हणजे प्रार्थना जी आहे ना, ती संकट नसतानाही प्रार्थना करायला पाहिजे. आणि बघा ना, जेव्हा आपण भगवंताचे गुणगान करतो तर भगवंताला किती चांगलं वाटतं ना. जसं आता मी जर का शांतीपूर प्रभूंचे जरा गुणगान केले तर त्यांना किती चांगलं वाटेल ना, की चला चला कोणतरी आहे बाबा आपलं, है ना, तर कोणतरी आपलं, तर खुशामत तो खुदा को भी प्यारी होती है. तर गुणगान तो भगवान को भी अच्छे लगते की अरे बाबा देखो देखो. आणि आपण जेव्हा गुणगान करतो ना, ऍक्च्युली आपणच पवित्र होतोय. भगवंत तिकडे खुश होत आहेत, पण आपण अजून पवित्र होतोय, अजून आपला जो संबंध आहे भगवंताबरोबर अजून गहाळ होऊन जातोय. तर म्हणून रोज 2-3 मिनिटची तरी प्रार्थना करायला पाहिजे. आपली दैन्य अवस्था भगवंताला व्यक्त करायला पाहिजे. मग आपल्याला काय सुधारायचंय, मला ना भगवंत माझ्याकडे ना हा दुर्गुण आहे, मला खूप सुधारायचं आहे, तुम्ही मला मदत करा ना. आणि तुम्हीच मला मदत करू शकता, बाकी कोणी नाही मला मदत करू शकत, हेही मला माहिती आहे. म्हणजे हा अड्डिंग विश्वास असायला पाहिजे की फक्त तुम्हीच मला मदत करू शकता, बाकी कोणीच नाही. हा विश्वासाने जेव्हा भगवंताला मदत मागितली ना, बरोबर भगवंत आपल्याला आपले सगळे जे आहे द्वार खोल देते, सारे दरवाजे खोल देते. हा विचार करू. आपल्यामध्ये तो आपल्यामध्ये तो अहंकारच वाचलेला आहे. तर प्रार्थना आणि कधी आपल्याला शिकली होणार मात्र त्यासाठी आपल्याला हे अहंकार हे आरशावरची धूळ आहे ना साफ केलीच पाहिजे. शांतीपूर प्रभू काय प्रश्न विचारतायत तिकडे, ते म्हणतायत की आमच्याकडे अहंकार इतका आहे की प्रार्थना कशी येणार आमच्या हृदयामधनं. तुम्ही एवढं बरोबर आम्हाला सांगताय. हा त्या सगळ्यांमध्ये आता माझ्यामध्येच मत दुसऱ्या माझ्यामध्ये जागृत झाली पाहिजे. तुम्ही म्हणता की सहाय्यपणे आपण भगवंतांना अडचणी सोडून सुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे. अडचणीला म्हणजे अडचणीलाच प्रार्थना नाही नसताना सुद्धा. प्रभूजींनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. थँक्यू प्रभूजी, तुम्ही हे प्रश्न विचारला. तर आपण कधी पण काय पण सुरू करतो ना, तर छोटे छोटे पाऊल घेऊन सुरू करतो. जेव्हा आपण माळा सुरू केली ते 1 माळा आणि 2 माळाने सुरू केले होते ना, मग हळूहळू आपण वाढवले. तर तसेच आहे ना, आपण छोटे छोटे पाऊल घेऊ शकतो. रोज 1 मिनिट 2 मिनिट देणे काय एवढं नाही आपल्याकडे, म्हणजे एवढं काय हे नाही पटत. असं नाही की तुम्हारी 2 किडनियां मांगली हम लोगों ने, है ना. किडनी तो नहीं मांगी ना आपकी, 2 मिनट ही मांगे है ना, वो भी भगवान के लिए मांगे, राइट. तर ते 2 तर फक्त 2 मिनिटची प्रार्थना करा तुम्ही, आणि जे काही तुमच्या मनात येईल ते करा प्रार्थना.
जे काही तुमच्या हृदयामध्ये असेल ना, ती करा प्रार्थना. तुम्हाला असं वाटत असेल की भगवंताला सांगायचं, भगवंता बघा सगळ्यांकडे एवढं आहे, माझ्याकडे नाहीये, ते करा प्रार्थना. काय हरकत नाही. पण सवय लावा प्रार्थना करण्याची. सवय लावा भगवंताशी बोलण्याची. सवय लावा भगवंताची संबंध स्थापित करण्याची. कारण की आपण जेव्हा माळा सुद्धा करतोय ना, तर ती मेकॅनिकल माळा बाय बाय घसीटा राम चाललेलं आहे आपलं. जसं तसं नाही का आपण पुरे करतोय. आपण असं नाही करत ना, हरे कृष्णा हरे कृष्णा. किती कृष्णाचं नाव किती असं गोड आहे. असं वाटतं की कृष्ण बोलण्याने सगळं शहर टपक रहा है हमारे मुंह से. पण कृष्णाला तिकडे वाटतं की अरे बाबा मत ले तू मेरा नाम, तू बस 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 कर बाई, अभी तू मुझे रुला देगा. असं आपण कधी कधी नाव घेतो. कम्प्लीट घाणेरडं पडतात की नाही ते घसीटाराम करतोय आपण. 16 माळा जशी तशी करतो आहे. आणि म्हणूनच ऍक्च्युली आपण दुखीच्या दुखीच राहतो ऍक्च्युली. दुखीच्या दुखी का राहतो? कारण की ज्या माणसाबरोबर आपला संबंध स्थापित करायचा आहे त्याच्यावर आपण संबंध स्थापित करत नाही. आणि भौतिक जगाच्या हजारो लोकांबरोबर संबंध स्थापित करण्याचा विचार करतो. ही माझ्या बरोबर काय विचार करतेय, हा माझ्याबद्दल काय विचार करतोय, हा मला हरे कृष्ण म्हणतो की नाही, हा मला छान छान म्हणतो की नाही, हा माझी प्रशंसा करतोय की नाही, ही माझी प्रशंसा करते की नाही, ह्याच्यामध्येच आपण गुंतलेलो असतो. मग कसं आपला फोकस येणार आहे भगवंतावरती? तर म्हणून जो हा अहंकार आहे ना, जेव्हा आपण भगवंताबरोबर संबंध स्थापित करतो, जेव्हा आपण आता बघा 16 माळा आहे आपल्याकडे है ना, त्या 16 माळामधनं जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर रोजचे किती मंत्र आपण बोलतोय? 16 इंटू 108 1728 है ना. त्याच्यामध्ये फक्त 2 मंत्र चांगले बोला. 2 मंत्र ध्यानपूर्वक जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक शब्दाकडे पूर्ण आपला जो आहे तो फोकस असायला पाहिजे की ती आपण ऐकतोय. आणि एक हरे कृष्णा खूप चांगल्या तरीकेने अगदी प्रेमाने, जैसे आप अपने लवर को बुला रहे हो वैसा पुकारो आप. अपने प्रेमी को कैसे पुकारते, अपने बच्चे को कैसे पुकार रहे हो, अपने मित्र को कैसे पुकार रहे हो, है ना. आपल्या आपल्या जीवलग व्यक्तीला आपण कसं आपण बोलवतो प्रेमाने, तसं आपण बोलवायला जरा आपल्याला प्रयास करायला पाहिजे. 2 मंत्र बघा महिन्यात, रोज फक्त 2च मंत्र घ्या तुम्ही. मग काय होईल माहिती का, 2 मंत्र मध्ये परफेक्शन येईल ना आपल्याला, तर अजून 2 चांगले मंत्र म्हणजे 4 झाले. आणि अशी हळूहळू जी आहेत आपली जी क्वालिटीला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, क्वालिटी गुणवत्ता. गुणवत्ता. जी माळा करण्याची क्वालिटी आहे की गुणवत्ता आहे ना, ती वाढेल आपली चांगल्याप्रमाणे. तर हे प्रयास करून बघा तुम्ही, ठीक आहे ना. कारण की मी आपलं नाही का तिकडे दिल्लीला राहत होते ना, तर ते आपले सच्चिनंदन महाराज आहेत आणि बुरीजन प्रभू आहे, त्यांचं ना ते गोवर्धन रिट्रीट असायचं त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये. कार्तिक संपला ना की त्याच्या 15 दिवसानंतर ते गोवर्धन रिट्रीट असायची. तर असे खूप भरपूर रिट्रीट अटेंड केलेले आहेत मी तिकडे. आणि ते लोक तेच म्हणतात, फक्त एक हरे कृष्ण महामंत्र, एक हरे, एक कृष्णा, एक राम, आप अच्छी तरह से बोलो, मन लगा के बोलो. तर मग हळूहळू तुम्ही जे आहे भगवंता. आणि जेव्हाही आपण माळा करतो ना, तर माझा भगवंता बरोबर काय नातं आहे ते एक स्थापित करून घ्या. भगवंत माझं बाळ आहे, भगवंत माझा मित्र आहे, भगवंत मी भगवंताची दासी आहे का, भगवंत माझा पुत्र आहे, कुठलाही एका भाव मध्ये तुम्ही करा. तर तो जेव्हा आपण भाव घेतो ना, आणि हा भाव कोणाला सांगायचा नाही, नाहीतर परत सगळं ते हे होऊन जाईल. त्या भावामध्ये तुम्ही करा, तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्हाला वाटेल लड्डू गोपाल आहे तर चला लड्डू गोपाल आहे, का मित्र आहे तर मित्र आहे, तसं. आता पुढे इकडे प्रभुपाद काय म्हणतायत की इकडे जे आहे प्रभुपादांचं तात्पर्य कुठे गेलं इकडे?
अहिंसा. अहिंसा जी आहे म्हणतात की अहिंसा म्हणजे काय की प्राण्यांना मारणं नाही किंवा कोणाच्या शरीराला इजा नाही पोचवायची. पण अहिंसा म्हणजे काय की लोकांना दुःख न देणे म्हणजे तो अहिंसा आहे. अहिंसाचा असली अर्थ म्हणजे आहे की लोकांना त्या परिस्थितीमध्ये नका टाकू की त्यांना दुःख होईल आपल्यामुळे, तर त्याला म्हणतात अहिंसा. कारण की बघा या जगामध्ये लोक जास्त करून काय आहे अज्ञानतामध्ये आहे आणि त्यांचा भौतिक जीवनामध्ये खूप असं लिप्त झालेले आहेत. तर त्यांना भौतिक दुःख खूप मिळतात. ऑलरेडी आपल्याकडे सुद्धा आपले भौतिक दुःख आहेत है ना. पण जोपर्यंत कोणी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मध्ये वरती उचलणार नाही, स्वतःला आध्यात्मिक ज्ञान मध्ये उचलणार नाही, तर व्यक्ती काय करतोय आत्म हा आहे. आत्म हा म्हणजे काय स्वतःलाच इजा पोहोचवतो आहे. जोपर्यंत कोणी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मध्ये वरती घेत नाही आहे, स्वतःला ओढत नाहीये, तर 2 माळा ते 4 माळा, 4 ते 6, 6 ते 8 असं, तर तो काय करतोय ऍक्च्युली तो अहिंसा करतोय स्वतः बरोबरच, स्वतःच्या बरोबर सुद्धा आणि स्वतःच्या आत्मालाही तो इजा पोहोचवतो आहे. तर म्हणून जे आहे प्रभुपाद म्हणतायत की हे जे खरं ज्ञान आहे ना हे वितरित करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण खरं ज्ञान आपण वितरित करतो तर लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि म्हणून ते हे भौतिक जगाच्या उलझनमध्ये जे आहेत ते तिकडनं बाहेर निघतात. आता तुम्ही बघा कितीतरी लोक तुम्ही ओळखतात जे लोक सिगरेट पित होते, ज्यांची वृत्ती जी होती ती मारधाड करण्याची होती आणि ते अगदी शांत झालेले आहेत, अगदी झील की तरह, अगदी टोटल शांत है ना. काही लोक 30-30 सिगरेट पित होते, आता एकही सिगरेट पित नाही. काही लोक कितीतरी मांस मच्छी रोज खात होते, 3 टाइम त्यांना कंपल्सरी पाहिजे. मला माहिती आहे एक माझी मैत्रीण होती, म्हणजे ऍक्च्युली मैत्रीण सुद्धा नाही, मी दिल्लीमध्ये होते ना तर ती माझ्या बरोबर राहत होती. कारण की तिच्या नवऱ्याने तिला सॉलिड मारलेलं होतं दिवाळीच्या दिवशी, तर ती पळून आली होती माझ्याकडे. म्हणलं राहा बाबा तू इकडे जोपर्यंत तुमच्या दोघांचं सुलह होत नाही. तर ती मला म्हणत होती मी उडीसाची आहे माताची आणि 3 टाइम नॉनव्हेज नाही खाल्लं ना मला असं बेचैनी व्हायची. आणि ती बघा सगळं सोडलेलं आहे तिने. म्हणजे जेव्हा ती माझ्या संपर्कमध्ये आली, ती माझ्या संपर्कने 1 वर्षानंतर मग ती माझ्याकडे राहायला आली होती. पण मी जसं जसं तिला सांगत होते ना ती तसं तसं अगदी चांगलं फॉलो करत होती प्रभूजी ती. म्हणजे माझा शब्द तिला असं म्हणत ना लक्ष्मण रेखा पत्थर की लकीर झालं होतं. पण आता बघा ती कुठे आहे, वृंदावनमध्ये राहती आहे. आणि जेव्हा महाराजांची समाधी ती ना खूप चांगली आर्टिस्ट आहे. तर जेव्हा महाराजांना समाधी दिली होती ना तर महाराजाच्या गळ्यामध्ये ती नरसिंह भगवंताची जी बीडबॅग आहे ना तिने स्वतः शिवली होती आणि त्याच्यावरती नरसिंह भगवानचं जे चित्र काढलं ते तिने स्वतः काढलं होतं, ती बीडबॅग महाराजांच्या समाधीमध्ये गेली. विचार करा काय कोण किती 3 टाइम खाणारा. तर लोक जे आहे ते बदलतात असं नाहीये नाही बदलत, पण ते आपल्यावरती अवलंबून आहे की आपल्याला किती सुधारायचं आहे, किती आपल्याला जे आहे या भौतिक जगन्नाच्या उलझनमधनं बाहेर निघायचे. तर त्याला म्हणतात अहिंसा. अहिंसा म्हणजे पहिला अहिंसा आपल्या बरोबर, मग दुसऱ्यांबरोबर. पहिले आपल्यावरतीच आपण दया करत नाही आहे. त्याच्या नाही त्याचा हा मतलब नाहीये की आपण म्हणजे अरे मी खूप असं नाही करायला पाहिजे. लोकांची दया घ्यायला नाही पाहिजे, आपल्याला स्वतःला आपल्यावरती दया करायला पाहिजे. नाहीतर उद्या उठून सगळे म्हणतील आमच्यावरती दया करा मंदिरामध्ये जाऊन. ती अपेक्षा नाही करायची. तर आता तुम्ही बघा ना की हे जे आत्मा आहे कितीतरी शरीर बदलतो आणि जेव्हा याला मनुष्य जीवन मिळतो तर त्याला एक संधी मिळते की मोक्ष प्राप्ती करण्याची. आणि हा जो आत्मा जर का आपण त्याला भक्ती किंवा मोक्षच्या मार्गाने नाही घेऊन गेलो तर ऍक्च्युली जर का आपण त्याला मोक्ष मार्गी किंवा भक्तीच्या मार्गे तर ते ऍक्च्युली अहिंसाच होती आत्मा बरोबर. जसं ना की एक डॉक्टर आहे आणि हा डॉक्टर पेशंटला नीट औषध देत नाही आहे.
तर पेशंट त्याला डिस्चार्ज मिळणारच नाहीये ना, है ना. तर तर काय झालं ऍक्च्युली, की त्या पेशंटच्या प्रत्येचे काय झालेलं आहे, अहिंसाच झालेली ना, की अरे मी हॉस्पिटलमध्ये आहे, मी एवढे दिवस झाले आणि मला तू औषध चांगलं देत नाहीये, मला झाले 4 महिने इकडे पडून राहून, माझ्या नंतर आलेल्या लोकांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तू मला बरोबर देत आहे. तर अं, हम्म, खरा खरा अहिंसा हे आहे की आपण लोकांच्या रिकव्हरी म्हणतो ना, त्याला रिकव्हरीला काय म्हणतात मराठीमध्ये? एक सेकंड, आपल्याकडे मराठी ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी. तर खरी म्हणजे ना अहिंसा हेच आहे की लोकांच्या पुनर्प्राप्ती मध्ये अडथळा नाही करायचा. पुनर्प्राप्ती म्हणजे भगवंताकडे जे ती पुनर्प्राप्ती असते ना, त्याच्याकडे अडथळा नाही करायचा. तर म्हणतात ना की आपल्याकडे सहनशीलता आहे, पण की छोटे छोटे जे आहेत ना, छोटे छोटे वस्तूमध्ये आपण आहे ना असे विचलित होऊन जातो, आपलं सहनशीलता वाया जाते किंवा खतम होऊन जाते. तर आपल्या लाईफमध्ये छोट्या छोट्या वस्तू आपल्याला अडथळा आणतील, पण आपला मोठा उद्देश काय आहे? भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती. तर जर का आपण मोठ्या वस्तूंबरोबर आपण जर का दुर्लक्ष नाही केलं, भक्तीकडे जर का दुर्लक्ष नाही केलं आणि आपण आपल्या मार्गावरती चालत गेलो, तर त्याला म्हणतात सहनशीलता. सगळं सहन करूनही मी माझ्या मार्गावरती चाललेली आहे. ह्यानी मला हे सांगितलं, त्यांनी मला ते सांगितलं, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, माझं हे सुटलं, माझं ते सुटलं. हे सगळं असूनही मी आपली वाट चाललेली आहे. मी भगवंताच्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने मी चाललेले आहे. तर त्याला म्हणतात आपण सहनशील आहे. जसं की एखाद्या वेळ म्हणते ना, कोणी मला जसं अपमान केलं, मग माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मला जसं असं वाटतं की काहीतरी चूक झालेली आहे आणि मग माझ्या डेली रुटीन मध्ये सुद्धा मला खूप हे झालं. तर पण माझा जो असली लक्ष आहे, कधी कधी काय लोक काय म्हणा, छोटी हलचल हुई उनकी जिंदगी में मला छोड़ देते, नहीं आज मैं माला नहीं करूंगी, मैं बहुत टेंशन है. अरे, टेंशन नहीं आने के लिए तो माला कर रहे हैं ना, माला करोगे तो टेंशन नहीं आएगा. नाही बाबा, बहुत टेन्शन आहे, बहुत टेन्शन आहे. तर मग आपण काय करतोय, आपल्याला लक्ष करणं आपण पुन्हा विसरून जातो किंवा आपल्या लक्षकडे आपला जो उद्देश आहे तर ते नाही म्हणतात. म्हणतात आर्जवम. आर्जवम म्हणते काय की सादगी, त्यांना म्हणतात की साधेपणा किंवा सत्यता सुद्धा म्हणतो आर्जवमध्ये. तर हा जो हरे कृष्णा. आवाज येत नाहीये. माताजी म्यूट आहे तुमचं. अरे ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हरे कृष्ण. ते आय थिंक इंटरनेट कनेक्शन कट झालं होतं ना म्हणून. तर आर्जवण म्हणजे काय की हा जो भक्त आहे ना, तो जो आहे तो साधेपणा किंवा सत्यता म्हणून जे आहे, भक्त अनावश्यक राजनीतिक किंवा राजकीय नसतो, है ना. मंदिरामध्ये सुद्धा पॉलिटिक्सच करायचं तर मग कशाला यायचं मंदिरामध्ये, बाहेरच राहा, है ना. तर निदान भक्तांबरोबर तरी आपल्याला जे आहे राजनैतिक किंवा राजकीय कारण हे नसायला पाहिजे, है ना. तर म्हणून जे आहे प्रभुपाद बघा तात्पर्यामध्ये काय सांगतायत की हे जे प्रामाणिक गुरु आहे ते कृष्णाचे प्रतिनिधी आहे. आणि जर का प्रामाणिक गुरुनी आपल्या शिष्याला आशीर्वाद दिलेले आहे, तर जो शिष्य आहे तो लगेच प्रगती करायला लागतो. आणि त्यांनी 4 नियम फॉलो नाही करत असेल, 16 माळा नाही करत, तरीही गुरुच्या कृपेमुळे तो लगेच प्रगती करतो. तर विचार करा, जर का 4 नियम त्यांनी पालन केलं तर किंवा असं मी सांगू शकतो की गुरुच्या कृपेमुळे जे 4 नियम आहे आणि 16 माळा
खूप सोपी होऊन जाते आपल्याला. तो मार्ग अगदी सोपा होऊन जातो आणि ज्यांनी आपल्या गुरुला खूप चांगली सेवा केलेली आहे बिना हिचकिचाते हुए. कधी कधी असतो ना की आपले शिक्षा गुरु आपल्याला काहीतरी सांगतात किंवा दीक्षा गुरु आपल्याला काहीतरी सांगतात, आपण विचार करतो करू का नको करू, करू का नको करू, है ना. तर एक मला आज जरा सकाळी मी वाचत होते, मालती माता जी आहे तुम्हाला माहिती आहे, श्यामसुंदर प्रभूंची बायको, ते प्रभुपादांची नाही का त्यावेळेस जी आहे ते मायापूरमध्ये जी आहे ती प्रभुपादांसाठी भोग बनवत होते, प्रसाद बनवत होते प्रभुपादांसाठी. तर सुरुवातीच्या काळेमध्ये ना त्यावेळेस खूप अडचणी यायच्या, कारण की पाण्याची सोय नाही, गॅसची सोय नाही, भाजीपाल्यांची सोय नाही. तर ती असं सांगत होती त्याच्यामध्ये की माझ्याकडे फक्त 2च बाल्टी पाणी मिळायचे मला. मग मला जाऊन भाजीपाला आणायचं, अन्न आणायचं. तर तो भाजीपाला आणण्यासाठी मला प्रत्येक टप्प्यावरती मला जे आहे सायकलवाला बरोबर भांडण करावं लागतं, कारण की मायापूरमध्ये कसं आहे ना की गोरे लोकांना बघून लगेच पैसे वाढवतात, सायकलवाला असो किंवा बोटवाला असो की कोणी असो. आणि भाजीपाला ती म्हणते किती लोकांना मला भांडून 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 सगळं डिस्काउंट घेऊन घेऊन मी परत यायची. आणि तरी मला असं वाटायचं की मी प्रभुपादांची ना सेवा बरोबर नाही करत. तर मी रोज विचार करायची की उद्या मी आता प्रभुपादांसाठी काय बनवणार, उद्या प्रभुपादांना काय आवडतं, प्रभुपाद बेंगॉली आहे, अजून मी काय बनवू शकते, ह्याला विचारणार त्याला विचारणार आणि हा सगळा विचार चाललेला असतो. तर एके दिवशी ती खूप अशी त्रागलेली होती, म्हणजे अशी कंटाळलेली होती त्या सेवामुळे. तर ती म्हणाली मी ना आज जाऊन ना प्रभुपादांना सांगते की मला ही सेवा नाही करायची, तुम्ही दुसरा कोणाला सांगा तुमची प्रसाद बनवायची सेवासाठी. आणि त्या दिवशी नेमकी प्रभुपादांचे गुरुभाव आलेले होते जेवायला. तर ऑफकोर्स आता तिने बनवलं, त्या सगळ्यांसाठी प्रसाद बनवला आणि ती घेऊन येत होती. आणि मग ती असं मस्त मस्त असं नाही का डोक्याला पदर बिदर मस्त लावून सगळं सांगते ती, डोक्याला पदर बिदर मस्त लावून प्रभुपादांना दंडवत करून ती अशी वळून जात होती. तर प्रभुपादांचा इंग्लिशमध्ये सेंटेन्स म्हणतात की ही माझ्यासाठी तिचं गळं सुद्धा कापून घेऊ शकते आणि मी सुद्धा तिच्यासाठी माझं गळा कापून घेऊ शकतो. आता विचार करा, हे ऐकल्यानंतर मालती माताजी सेवा बंद करणार का? तर गुरुकडनं काय विश्वास तिला मिळाला की अरे प्रभुपादांना माझ्यावरती एवढा विश्वास आहे की मी त्यांच्यासाठी असं आपलं गळ कापून घेऊ शकते. आणि प्रभुपादांनी हे सगळं सांगते, तरी मी हिला ना हिची खूप निंदा करत असतो, कधी मीठ जास्त, कधी मीठ कम, कधी तिखट जास्त, कधी कम. तर तिला खूप विश्वास त्यावेळेस मिळाला. तर हे गुरुचं कर्तव्य की गुरु आपल्या मनाला खूप चांगलं ओळखतात. गुरु आपल्या मनाला आपल्यापेक्षा जास्त ओळखतात की आपल्या मनामध्ये काय आहे काय नाही आहे. जरी आपल्या गुरूंनी आयुष्यामध्ये एकदाही आपल्याला हरे कृष्ण नाही केलेला आहे, तरी आपले गुरु आपल्या बरोबर आताही आहे, इकडे या क्षणामध्ये सुद्धा आहे आपल्याकडे. कारण की आपण काय करतोय, आपण गुरुची आज्ञाचे जेव्हा जेव्हा आपण पालन करतोय आपले गुरु आपल्या बरोबर असतात. त्या आपल्या अज्ञानामुळे आपल्याला आपल्याला नाही माहिती आहे. आणि मी प्रभुपाद खूप चांगलं सांगतायत की मी माझ्या गुरु महाराजांकडनं एक क्षणही विलग झालेलो नाहीये. माझे गुरु महाराज आत्ताही माझ्या बरोबर आहेत. मी माझ्या गुरूंची आज्ञाचं पालन करतोय म्हणजे माझे गुरु माझ्या बरोबर आहे. मी माझ्या गुरूंची आज्ञाचं पालन ज्या वेळेस नाही करते म्हणजे माझे गुरु माझ्या बरोबर नाहीये. आणि क्षणे क्षणे प्रभुपादांच्या बरोबर श्रील भक्तिसिद्धांत ठाकूर होते, क्षणे क्षणे. का? कारण की त्यांनी त्यांच्या गुरुचा जो आदेश आहे इतका हृदयावरती घेतलेला होता की सतत त्यांचं मननन चाललं होतं की मला हे 2 आदेश दिले, मी याच्यावरती कसा काम करू शकतो. आणि मग एवढ्या खूप किती वर्षांच्या प्रयासानंतर, आपण प्रभुपाद लीलामृत वाचलेला आहे, किती वर्षांच्या प्रयासानंतर 70 वर्षाच्या आयुमध्ये प्रभुपादांना सफळ. पण त्यांनी असं सोडून नाही दिलं, जाऊन दे मी आता म्हातारा झालेलो आहे आता काय करू शकतो. त्यांनी नाही, ते जिद्दी होते, फायटर होते.
अगदी लढून करूनही त्यांनी जे आहे जे आपल्या गुरुचा आदेशचं बरोबर पालन केलं. तर प्रभुपाद इकडे हेच म्हणतायत की आपल्या गुरुचे आदेश आपण अगदी कारेकोरप्रमाणे जर का पालन केले तर आपल्या गुरूंची खूप कृपा आपल्यावरती असते. आणि प्रभुपाद इकडे प्रतिसाद सुद्धा म्हणतायत की की जर का कोणी जे आहे अं, अं, म्हणतात की जर का कोणी 4 नियमाचं पालन नाही करत आहे है ना, पण हे 4 नियम खूप महत्वाचे आहेत. आणि हे 4 नियम पालन केल्याने आपलं आकर्षण जे आहे कृष्ण आणि त्यांच्या भक्तीच्या कृष्ण आणि त्यांच्या भक्तीच्या प्रती खूप आपण गाढ पळत जाऊया, म्हणजे तीव्रताने पळत जाऊया. तर म्हणून म्हणतात ना, भक्ती संजायते भक्ती. भक्ती संजय म्हणजे काय की एकाचं जे आकर्षण आहे कृष्णाच्या प्रती, तर ते केव्हा विकसित होतो, जेव्हा त्याचं कनेक्शन भक्तांबरोबर चांगलं असेल. गुरु बरोबर आहे, गुरुचे जे वरिष्ठ वैष्णव आहे आणि ज्यांनी त्या लोकांबरोबर संग केला आहे ज्यांच्याकडे भक्ती आहे, तर त्या संघामुळे जे आहे आपल्यालाही ती भक्ती मिळते. म्हणून आपण साधू संघा करतोय की लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय. लगेच आपली आध्यात्मिक प्रगती होती आहे. जसं आज भक्तिमार्ग महाराजांनी लेक्चर दिलेला, राईट, किती छान लेक्चर दिलं. तर त्यांच्या वाणीच्या माध्यमाने कोणी असं म्हणेल ना की अरे महाराज तर व्यास आसनावरती बसलेले आहेत, आम्ही कशी त्यांची सेवा करू. तर सेवा वाणीने सुद्धा होते, म्हणजे ऐकून सुद्धा सेवा होऊ शकते. तर भक्ती संजायते भक्ती. तर हे जे 4 नियम आहेत ते इतके सोपे होऊन जातील आपल्याला पालन करण्याचे की ज्यांनी आपल्या गुरु महाराजांची सेवा कुठलाही काय म्हणतात अडचणी बिगर काही पण विचार न करता गुरुनी शब्द टाकला नाही की त्यांनी ती सेवा केली नाही, तर हे खूप सोपं होऊन जाईल. तर दोन दोन प्रकाराने ऍक्च्युली जे आहे किंवा 2 मार्गाने तो व्यक्ती जो आहे तो प्रगतीच्या मार्गावरती जातात. एक तर जे आहे तो गुरुची सेवा करून है ना, आणि दुसरं जे आहे की जेव्हा गुरुची सेवा करतो तर ऑटोमॅटिकली त्याला 4 नियम फॉलो करण्यासाठी ते किंवा पालन करण्यासाठी त्याला गुरु ती जी आहे ती शक्ती देतात. तर फक्त 4 नियम पालन करून नाही, त्याच्याबरोबर आपण काय जोडतो आहे, गुरुची सेवा करणे. आणि गुरुची सेवा खूप प्रकाराने होऊ शकते. इस्कॉनची सेवा सुद्धा गुरुची सेवा आहे ना, हे आपल्या गुरुचंच प्रोजेक्ट आहे ना. वाडाचा सुद्धा प्रोजेक्ट आपल्या गुरुचाच प्रोजेक्ट आहे ना, राईट. तर आपण वाडाला जातो किंवा इकडे जातो तरी आपण सेवा देतो ना, शरीराने, मनने, बुद्धीने, पैशाने देतो ना आपण. ज्याच्याकडे पैसा नाही तो शरीराने तरी देऊच शकतो, बुद्धीने तरी देऊच शकतो, मनाने तरी देऊच शकतो ते, है ना. तर ह्याच्यामध्ये पैशाची सुद्धा काही हे नाही आहे, काय म्हणतात हे नाही, शर्त नाही आहे त्याच्यामध्ये. अंतिम आता टेक्निक दाखवून दिलं रेल्वेमध्ये. हा. त्यांनी सुद्धा रेल्वे पुढे टाकायला निघाले होते. ती आपली यमुना माताची आहे. यमुना माता हम्म. रेल्वे पुढे टाकायला निघाले होते. बरोबरांना प्रसाद बनवायला भाडी देत नव्हते. विचार करा, तिकडची लोक ज्यांना आपली संस्कृतीचं सुद्धा नाही माहिती, ते जीव द्यायला तयार होते प्रबोधांसाठी, जीव द्यायला. आणि प्रभुपादांना सुद्धा किती विश्वास होता की ही ट्रेन मधनं उडी टाकणारच आहे माझ्यासाठी. आणि तो समोरचा माणूसही जो अगदी त्याला पटलं की आता ही उडी टाकणारच आहे, ही बोलणार ही टाकणारच आहे. तो म्हणा बाबा नको नको, घे बाबा तू तुला जे पाहिजे ते घेऊन जा आणि बनव तुझ्या गुरुसाठी जे आहे. तर म्हणून प्रभुपाद हेच म्हणतायत की हे सगळं जे आहे गुरुच्या कृपेमुळेच ऍक्च्युली शक्य आहे. तर आता जर आपण हे जरा लास्ट जे आहे ना बघूया जरा काय म्हणतायत. हा जो लास्ट आहे ना, अधीर व्यक्ती है ना. तर बघ, अधीर म्हणजे काय, ज्याच्याकडे प्रशिक्षण नाही आहे. आणि धीर म्हणजे काय, ज्याच्याकडे
प्रशिक्षण आहे है ना. तर अधीर व्यक्ती जे आहे ते लीडर नाही बनू शकत. लीडर म्हणजे काय, नेता नाही बनू शकत है ना. आणि काही लोक जे आहेत आपल्याला खूप धीर व्यक्ती मानतात. आता आपले पॉलिटिशियनच बघा ना, कितीतरी धीर आहेत आणि कितीतरी अधीर आहेत है ना. आणि आपण वाचतो सुद्धा आहे आणि ऐकतो सुद्धा आहे की ऑपोजिशन पार्टी काय काय वेगळे वेडेपणा करत असते. तर ते अधीर लोक आहेत. पण प्राईम मिनिस्टर काय आहे, धीर व्यक्ती आहे. किती असेल धैर्याने सगळं आपलं काम करत असतात. आणि का, कारण की ते रोज भगवद्गीता वाचतायत. भगवंत त्यांना स्वतःहून आत्मच जे आहे ते प्रेरणा देत आहेत म्हणून. तर हे सगळे पॉलिटिशियन फक्त आपले डॉलर आणि पैसे बघत असतात. तर मग कसं लोकांना आत्मसाक्षात्कारच्या मार्गाने घेऊन शकतात. म्हणून जे आहे आपल्याला एका धीर व्यक्तीकडूनच ऐकायला पाहिजे. आणि त्यालाच म्हणतात खरे शिक्षण, खरं ज्ञान. ऍक्च्युली त्यालाच आपण म्हणतो आहे. ठीक आहे ना. तर इकडे आपलं झालं 10वं जे जरा जे आहे ते संपलं आहे. आता पुढच्या वेळेसला हे सगळे श्लोक आहे ना खूप कनेक्टेड आहेत. असे 2-2 श्लोक खूप कनेक्टेड आहेत. जसं आता 10वं आणि 11वं कनेक्टेड आहे. जे 10वे मध्ये सांगितलं तेच 11व्यामध्ये सांगितलेलं आहे. पण तरी आपण आहे ना प्रभुपादांचे तात्पर्य जरा वाचूया. मी ना प्रभुपादांची लाईन टू लाईन समजवती आहे ऍक्च्युली याच्यामध्ये. ऑनलाईन कोणाला काही प्रश्न आहे का? बापरे, ऑनलाईन वरती 16 लोक आहेत. मी मला अटेंडन्स घेते ऑनलाईन वाल्यांची. आणि ही अटेंडन्स मी पाठवून देते या लोकांना. कोणाला? आपले 2 मुलं बाहेर बसलेली ना. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? हा, मी नाही दिले. मी निबंध ह्याचे निबंध पहिला आणि तिसरा होता ना काहीतरी माताजी. दिलाय ना प्रभूजी, पहिला आणि तिसरा. थँक्यू माताजी, थँक्यू. तुम्ही मला वाचवलं. हरे कृष्ण. मग काय, मैं बच गई ना. मैं बोलेंगे निबंध अजून दिलेले. तिसरा नाहीये माताजी, पहिला आणि दुसरा दिलात ना तुम्ही. समृद्धी पहिला आणि दुसरा. पहिला आणि 2 नंबर, 1 आणि 2 नंबर दिलाय. 1 आणि 2 आहे. 1 आणि 2 आहे. हा 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 हा. ओके ओके. माताजी वया कधी देणार तिथे? वया तर तुम्ही या आणि कधी घेऊ ना, है ना. 1 आणि 2च आहे. ठीक आहे, आपण इकडेच बंद करूया. ठीक आहे ना. शिल प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. पुढच्या वेळी मला सगळे भक्त जे आहेत इकडे पाहिजे, ऑफलाईन मध्ये. इकडे मैदान खाली आहे. हो माताजी.